काय म्हणाले या ठिकाणी म्हणाले मराठी करता आम्ही एकत्रित आलो, महाराष्ट्र करता एकत्रित आलो आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो। पहिल्यांदा सांगतो या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची आम्ही सांगितलं। त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा तुम्हाला शिकायची असेल ती शिकण्याची तुम्हाला मुभा आहे, पण सक्तीची मराठी असणार आहे। पण एकदा पुन्हा सांगू इच्छितो या गजनी लोकांना, जे विसरले आहेत, तो गजनी पिक्चर आला होता ना, तसे गजनी आहेत म्हणून एकदा क्रोनॉलॉजी सांगतो। या राज्यामध्ये हिंदी सक्ती करणारे कोण? खरं म्हणजे या ठिकाणी राज ठाकरेजी तुम्ही पण ऐकून घ्या। 21 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंनी घोषणा केली या ठिकाणी नवीन एज्युकेशन पॉलिसीवर, त्रिभाषा सूत्रावर आम्ही समिती तयार करतोय। 16 ऑक्टोबर 2020 ला डॉक्टर माशेलकर समिती तयार झाली। या समितीमध्ये इतर लोकांसोबत उबाठाचे उपनेते, शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक आणि विश्वस्त विजय कदम देखील होते। समितीतल्या 18 पैकी 16 लोक मराठी होते। 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजींना अहवाल सादर केला। अहवाल घेत असताना भोंगेश्वरी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी देखील तो अहवाल बघितला। आता हा जो अहवाल आला, या अहवालाचा पृष्ठ क्रमांक 56 कॉपी पण पाठवतो आणि अहवालही पाठवतो। पृष्ठ क्रमांक 56 वर भाषेकरता जो उपगट केला त्या उपगटाचा अहवाल त्याच्यामध्ये दिलेला आहे। त्या उपगटामध्येही उबाठाचे उपनेते, शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विजय कदम त्या ठिकाणी होते। त्यातली शिफारस काय आहे? मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा, नीट ऐका, इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी। मी नाही म्हणत आहे, या ठिकाणी उद्धवजींचा अहवाल म्हणतो 1ली ते 12वी विद्यार्थी इंग्रजी शिकत असतील